मित्रांनो नमस्कार, मी अमित बागडे। मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की ई पीक पाहणी सुरू झालेली आहे। आपल्या सातबाऱ्यावरती पीक नोंदणी करायची आहे। तुम्ही जर ही पीक पाहणी केली नाही तर तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ अथवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई भेटणार नाही। म्हणून आपल्या शेतातील पिकांची नोंद सातबाऱ्यावरती करणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो ही पीक पाहणी कशा प्रकारे आपल्या मोबाईलमधून करायची याबद्दल A to Z माहिती तुम्हाला सांगणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर प्ले स्टोअर ओपन करा। यामध्ये ई पीक पाहणी हा ॲप इन्स्टॉल करा। मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुमच्या मोबाईलमध्ये जुने हा ॲप असेल तर तो आधी अपडेट करा किंवा डिलीट करून पुन्हा डाउनलोड करा। यामुळे पीक पाहणी करताना तुम्हाला कोणताही अडथळा किंवा एरर येणार नाही। म्हणून नवीन ॲप घ्या। मित्रांनो अशा प्रकारे आपला हा ॲप डाउनलोड झालेला आहे। याला परमिशन अलाव करायचा आहे आणि लेफ्ट साईडला सरकवायचा आहे। यानंतर महसूल विभाग विचारला जाईल। तुमचा जो महसूल विभाग आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि नेक्स्ट करायचा आहे। मित्रांनो यानंतर तुम्ही शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी विचारला जाईल, तो या ठिकाणी भरायचा आहे। यानंतर संकेतांक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला OTP येईल, तो या ठिकाणी भरून लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करा। यामध्ये असा इंटरफेस येऊन जाईल। यामध्ये नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि विभाग विचारला जाईल, तो या ठिकाणी निवडायचा आहे। यानंतर तुमचा जिल्हा, तालुका, गाव अशी सर्व माहिती स्टेप बाय स्टेप निवडायची आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। यानंतर असे तुमच्यासाठी 5 ऑप्शन दिसतील। यापैकी कोणताही एक ऑप्शन सिलेक्ट करून खाली ती माहिती टाकून खातेदाराचे नाव शोधायचे आहे। जोपर्यंत तुमची माहिती सर्व्हर शोधत नाही तोपर्यंत या वेगवेगळ्या 5 ऑप्शनचा वापर करून तुम्ही खातेदाराचे नाव हे याद्वारे शोधायचे आहे। पुढे खातेदाराचे नाव हे सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे। यापुढे तुमची नोंदणी झालेली आहे असा ऑप्शन येईल। यावर ठीक आहे हा ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट करायचं आहे। यामध्ये पुन्हा एकदा खातेदाराचे नाव सिलेक्ट करून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करा। पुढे असा इंटरफेस येऊन जाईल। यामध्ये पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाते क्रमांक निवडून गट क्रमांक निवडा। यानंतर तुमच्या त्या गटाच्या जमिनीचे संपूर्ण क्षेत्रफळ हे हेक्टर मध्ये दाखवले जाईल। पुढे तुमचा हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे। पुढे पिकाचा कोणता वर्ग आहे, निर्बळ पिकाचा प्रकार कोणता आहे आणि नंतर कोणते पीक आहे या गोष्टींची या ठिकाणी संपूर्ण माहिती भरायची आहे। यापुढे क्षेत्र भरायचं आहे। संपूर्ण शेतात पीक घेतले असेल तर डायरेक्ट संपूर्ण क्षेत्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल संपूर्ण शेतात घेतले तर जे काही क्षेत्र लावले आहे ते 0.r मध्ये टाकायचं आहे। मित्रांनो यासाठी 1 एकर म्हणजे 40 आर असतात। तुम्ही यापैकी किती आर क्षेत्रामध्ये पीक घेतले ते या ठिकाणी टाकायचं आहे। यापुढे जल सिंचनाची साधने तसेच पुढील सिंचनाची पद्धती आणि पीक लागवडीची तारीख टाकून पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का हा ऑप्शन दिसेल।
यामध्ये नाही या ऑप्शनवरती क्लिक करा आणि नेक्स्ट करा. यापुढे असा नकाशा दाखवला जाईल. यामध्ये खाली अद्ययावत करा या ऑप्शनवरती क्लिक करा. यापुढे ही सर्व माहिती त्या शेतावर जाऊन भरणे गरजेचे आहे. यामध्ये छायाचित्र 1 व 2 वर क्लिक करून 2 वेगवेगळे फोटो ते शेताचे काढून घ्या आणि सबमिट करा. यापुढे तुमचे करेक्ट लोकेशन इथे येऊन जाईल. पुढे नेक्स्ट करून तुम्ही भरलेली माहिती येईल. ती माहिती बरोबर आहे का हे चेक करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा. यानंतर तुमची सर्व माहिती अपलोड झाली आहे असा मेसेज येईल. मित्रांनो, अशा प्रकारे तुमची पीक पाहणी कंप्लीट होईल. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्याचा की तुम्हाला फायदा होईल. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा ज्याचा की त्यांना फायदा होईल.